या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। निलेश राणेंचा वैभव नाईकांना मोठा धक्का, ठाकरे गटाला खिंडार। शासन आपल्या दारीच्या नियोजनाचा उडाला बोजवारा। आणि केसरकर भाजपवाल्यांना पुरून उरले, मॅनेज होणारे जनतेला ठाऊक, ॲडव्होकेट निंबाळकर यांचं प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ, शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा, शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग। आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली। मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96। वेंगुर्ला तहसील कार्यालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी महास्वराज्य अभियान शिबिर या कार्यक्रमात वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिक, दिव्यांग आणि वृद्धांना सहन करावा लागला। पाहुयात नेमकं काय घडलंय वेंगुर्ला। काय झालं? पाणी मिळणार नाही। काय झालं? इथे पाणी मिळणार नाही। कशासाठी? तुम्ही कशासाठी आलेला? कशासाठी? अपंगाचा असं की कशासाठी असं शिबिर कसला? म्हणजे काय तुम्हा- नियोजन असं इथं? तहसील कार्यालयाचं नियोजन काय नाही? काय असं तर तुम्ही दाखवा आमचं नियोजन काय असं ते। इथे पाणी मिळत नाही असं एक बॉटल कोणा खातो नवरल्यापासून लोक तळमळतात मोहिते। हो, एवढे लहान लहान मुलं ते अपंग आणून इथे कशात हे करतात, ते हलापेष्टा करतात। हा? काय फायदा सांगा ना तुम्ही। आमच्या बरोबर की नाही तुमच्या अधिकाऱ्यात। तुम्ही कशासाठी आलात काका? तुम्हाला कोणी बोलवलं इकडे? ग्रामपंचायत? कुठची ग्रामपंचायत? दाबोली ग्रामपंचायत आहे। तुम्हाला बसायला आतमध्ये जागा नाही? अशा प्रकारे या ठिकाणी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आहे आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला जातोय शासनामार्फत। मात्र ग्रामस्थ असतील, या ठिकाणी अपंग असतील, यांची हेळसांड होते। कोणतंही नियोजन नाही या ठिकाणी शासनाचं, कोणतेही नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना, या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतोय। कार्यक्रम होता, 11चा टायमिंग होता, अजूनही प्रांत या ठिकाणी आले नसल्यामुळे या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय।
तहसील कार्यालयाच्या एंट्रन्सला सुद्धा ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळते. कोणतंही नियोजन नसल्यामुळे याचा त्रास जो आहे तो ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. अशा प्रकारे अपंग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र त्यांच्यासाठी कोणतंही नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाहीये. हे तहसील कार्यालयाचं या ठिकाणी एंट्रन्स आहे, गेट आहे. अशा प्रकारे गेटवरच ते बसलेले आहेत आणि त्यांचं कोणतंही नियोजन करण्यात आलेलं नाहीये. महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा दरवाजावर या ठिकाणी बसलेले आहेत, मात्र शासनाकडून कोणतंही नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं नाहीये. सगळी मोठी गर्दी आज तहसील कार्यालयामध्ये पाहायला मिळते, मात्र शासनाकडून कोणतेही नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना बोलवलेलं आहे, मात्र कशासाठी बोलवलेलं आहे हे माहीत नाहीये. तुम्ही कशासाठी आलायत या ठिकाणी? तुम्ही कशासाठी आलाय? घरगुती विषय आहे. पण तुम्हाला काय नियोजन कोणी सांगितलं होतं का कशासाठी? सांगितलं गावची आमची असणार काम झालंय का तुमचं? काय झालं नाही. या ठिकाणी महिला सुद्धा आपल्याकडे आहेत. ताई, तुम्ही कशासाठी इलात गे? तुम्ही कशासाठी इलात? काय सांगलं तुमका? कोणी बोलायला? मग ते हे रेशन कार्डाचा हा फॉर्म आहे काय? तुम्हाला कशाला? आणि या ठिकाणी आतमध्ये बसायला जागा नाही, तुम्हाला काय नियोजन नाही. अशा प्रकारे महिला या बाहेर बसून फॉर्म भरत आहेत. कोणत्याही प्रकारचं नियोजन या ठिकाणी दिसत नाहीये तहसील कार्यालयाचं. तुम्ही कशासाठी इलात? मला मॅसेज आले अपंगाचे एवढी काढ्याने आणायला सांगितले. मग तुम्हाला कोणी बोलवलं? ना व्हॉट्सअपला बाबू देसाईंनी मी फोन लावलेला. बाबूसाहेब बोलले तिथं काम चालू आहे, कागदपत्र मी तिथे भरा. म्हणून आम्ही घेऊन आलो, रिक्षाने आलो. त्यामुळे आज जो या ठिकाणी कार्यक्रम होतोय तहसील कार्यालयात, वेंगुला तहसील कार्यालयात, शासन आपल्या दारी या संपूर्ण कार्यक्रमाचा बोजवारा जो आहे तो उडालेला आहे. ग्रामस्थांना या ठिकाणी कल्पनाच नाही की आपल्याला कशासाठी बोलवलं आहे. ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक अपंग असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्याचप्रमाणे ग्रामस्थांना बोलवण्यात आलेलं आहे, मात्र कोणतीही कल्पना त्यांना दिलेली नाही. सर्व कागदपत्रे घेऊन बोलवण्यात आलेलं आहे, मात्र त्यांना अशा प्रकारे दरवाजावर या ठिकाणी गर्दी होत आहे. ग्रामस्थांची, सर्व नागरिकांची गर्दी होत आहे, अपंगांची गर्दी होत आहे. त्यांना बसायला या ठिकाणी जागा नाही आणि अशा कार्यक्रमाचं नियोजन होणं गरजेचं आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होते ग्रामस्थांकडून. त्यामुळे तात्काळ याची दखल घ्यावी. प्रांताधिकारी अजून आलेले नाहीत, कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं नाही. 11चा टायमिंग असल्यामुळे या ठिकाणी अजूनही कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं नाही. बरेचसे लोक या ठिकाणी तात्काळ बसलेले आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून या ठिकाणी लोक आहेत. आपल्यासोबत या सुद्धा महिला या ठिकाणी आहेत. ताई, तुम्ही कशासाठी आलायत या ठिकाणी? आमचं रेशन कार्ड देऊन आम्हाला 9 महिने झाले, अजून आम्हाला रेशन मिळत नाही. त्याच्यावर तुम्हाला आज कोणी बोलवलं या ठिकाणी? ह्या आमच्या ग्रामसेविका ज्या आहेत त्यांनी सांगितलं फॉर्म भरून आम्हाला बोलवलंय. तुमची तक्रार आहे ती घेऊन या. रेशनकडे तक्रार आम्ही घेऊन आली. मग तुम्हाला आता या ठिकाणी झालंय का तुमचं काम? बसायला जागा नाही, काय नाही. बसायला जागा नाही, काय नाही, गर्दी आणि काय कसली सोय नाही आहे. वयस्कर एक तर आम्ही हार्ट पेशंट इकडे बसणाऱ्या गर्दी आणि अजून ते अधिकारी पण कोण आले नाही आहेत. आली नाही.
त्यांनी नियोजन करायला पाहिजे अगोदर, एक दिवस अगोदर त्यांनी करायला पाहिजे ना सगळं व्यवस्थित, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं पुढचं मी 8 दिवसात काम करतो, तुम्ही जा घरी. आता आम्ही घरी जातो. आम्ही ते अधिकारी म्हणाले 8 दिवसात तुमचं आम्ही काम मग करतो. तुम्हाला आज ज्या कामासाठी बोलवलं ते काम झालंच नाही तुम्हाला, मग फुकटचे तुमचे या ठिकाणी यावं लागलं. काय आजी तुम्ही कशा गेला? म्हणजे मला राशन कार्ड मिळत नाही, परत लाईट नाही, परत पाणीचा लफडा, एक आमच्या गावात बस नाही, काय नाही. डॉक्टर 300 रुपये घालून बसेल. तुमका या हैसर कोणी बोलायला? आमची बालवटची बाई आहे, फॉर्म भरले आम्ही. तुमचं झालं काम? नाही आता तिचा फॉर्म द्यायचे आहे. तुमका पाणी पिणी तरी मिळाला का हैसर? आणि आमच्या घरवाल्याने आणला, तू गेला बसायला खुर्ची नाहीये, किती लोक उभी आहे, बसायला खुर्ची नाहीये, पाणी पण नाहीये. आम्ही सुद्धा पेशंट आहोत, आम्हाला सुद्धा ह्याचा त्रास आहे बीपीचा. कुठे बसायचं आम्ही? बसलं काय? अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामस्थांच्या विविध समस्या आहेत. समस्या म्हटल्यावर या ठिकाणी आल्यानंतर साधं पाणी सुद्धा मिळत नाहीये, बसायला जागा नाहीये, नियोजनाचा अभाव आहे, दरवाज्यावर गर्दी आहे. या ठिकाणी कोणी शासकीय अधिकारी नाही त्यांना नियोजन सांगायला, आणि असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो बोजवार आहे हा शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाचं उडालेलं आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी नियोजन करायची मागणी ग्रामस्थांतून होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. गाठ असो कोणतीही, नका करू दुर्लक्ष, करा उपचार आधी, नाहीतर व्हाल कॅन्सरचे भक्ष. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग, SSPM कॅन्सर सेंटर, महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत. संपर्क 74 990 49 561 आणि 74 996 91 705. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, SSPM कॅन्सर सेंटर. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल इथं पोटाच्या कर्करोगावर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. चिंतामण पांडुरंग गावकर, शिरवंडे तालुका मालवण येथील रहिवासी यांच्या पोटाच्या कर्करोगावर ही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली असून गरीब सिंधुदुर्ग वासियांचे आता SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमधील कॅन्सर सेंटर इथं अगदी मोफत उपचार केले जात आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अनुप ताम्हनकर. मी डॉक्टर शैलेंद्र शिरवडकर. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे इथं आमचं ऑन्कॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे आणि डॉक्टर शैलेंद्र शिरवडकर ऑन्कॉलॉजीच्या पेशंट्सचा भूलतज्ञ आहेत, म्हणजे ॲनस्थीशिया वगैरे देतात. आज तुमच्यासमोर येण्याचं मुख्य कारण असं आहे की एक संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. रेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा जो शेवटचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये होणारे कॅन्सर्स जे आहेत ते झपाट्यानं आपल्या देशामध्ये वाढत आहेत. अशा पेशंट्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल असतात, जसं की किमोथेरपी, रेडिएशन असतं, त्याच्यानंतर ऑपरेशन असतं आणि त्याच्यानंतर किमोथेरपी असते. आता जेव्हा ऑपरेशनची वेळ येते त्यावेळेला 2 प्रमुख पद्धती आहेत ऑपरेशन करण्याच्या. एक तर जे आपण कालावधीत करता आलेलो आहोत की ओपन सर्जरी, याच्यामध्ये मोठा वण येतो पेशंटला, तर ती आपली एक ट्रीटमेंट ऑपरेशनची पद्धत आहे. आणि आता जो नवीन पद्धत जी डेव्हलप झालेली आहे ती म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, ज्याला आपण लॅप्रोस्कोपी म्हणतो. तर सद्यस्थितीला आम्ही SSPM हॉस्पिटलला दुर्बिणीद्वारे रेक्टल कॅन्सरची शस्त्रक्रिया करतो. कालच अशा पद्धतीची एक यशस्वी शस्त्रक्रिया आम्ही गावकर नावाच्या पेशंटमध्ये केलेली आहे की ज्याच्यामध्ये साधारण 60च्या वयातले असलेले हे जे पेशंट आहेत त्यांना आम्ही दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली. साधारण 4 ते 6 तासामध्ये ही शस्त्रक्रिया पूर्ण होते. आणि जो आपला ओपन पद्धतीची जी मेथड आहे त्याच्यावरती दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यातले फायदे असे आहेत की पेशंटची रिकव्हरी जी आहे ती अतिशय फास्ट असते. जे दुखणं किंवा पेन ही जी गोष्ट आहे ती कमी असते. एक मोठा वण येत नाही पेशंटला, छोटे छोटे वण येतात की जे मॅनेज करणं सोपं असतं आणि जखमेशी रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याचं प्रमाण कमी असतं. त्याच पद्धतीनं पहिल्या दिवशीच पेशंट उठून बसायला सुरुवात करतो, दुखणं कमी होतं, हिंडायला फिरायला सुरुवात करतात. आतड्याची हालचाल जी आहे ती जास्त लवकर आपल्याला मिळते. जे रक्तस्रावाचं प्रमाण आहे ते अतिशय कमी असतं.
आणि त्याच पद्धतीनं दुर्बिणीमध्ये मॅग्निफिकेशन असल्यामुळं म्हणजे मोठं दिसत असल्यामुळं ओव्हरऑल जे ऑपरेशनची प्रिसिजन आहे ती ओपन पद्धतीपेक्षा जास्त चांगली असते. तर असे मल्टिपल ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते लॅप्रोस्कोपी केल्यामुळं होतात. तर अशा पद्धतीची जी ॲडव्हान्स शस्त्रक्रिया आहे ती आपण SSPM हॉस्पिटल पडवे इथं सद्यस्थितीला फ्री ऑफ कॉस्ट करतो आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला महात्मा फुले योजनेचाही फायदा मिळतो. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे काही गरजू पेशंट्स आहेत त्यांनी ह्या सुविधेचा योग्य लाभ घ्यावा आणि ज्या गोष्टीसाठी आज लोक पुण्या किंवा मुंबईला पळतात आणि लाखो रुपये खर्च करतात त्या पद्धतीची उपचार पद्धती आपल्याला साहेबांच्या कृपेनं आणि SSPM हॉस्पिटलच्या कृपेनं या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट करायला मिळते आहे. तर ह्याचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्यावा. अजून काय काय त्याच्यामध्ये जे ह्या ज्या कॅन्सरचे एकूण प्रकार आहेत काय काय कॅन्सरचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जो सांगितला त्या व्यतिरिक्त काय प्रकार आहेत म्हणजे आता रेक्टमचा कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा जो शेवटचा भाग आहे त्याचा कॅन्सर, पण त्याचखेरीज मोठ्या आतड्यामध्येही कॅन्सर होतात, त्याला आपण कोलॉन कॅन्सर म्हणतो. त्याचबरोबर ओव्हरीचे कॅन्सर्स असतात, ब्रेस्टचे कॅन्सर्स म्हणजे स्तनाचा कर्करोग असतो, अंडाशयाचा कर्करोग असतो, पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडाचा कर्करोग असतो. ह्या सर्व पद्धतीच्या आजारांची ट्रीटमेंट जी आहे ती आज आपल्याला या हॉस्पिटलला होऊ शकते आणि ते सुद्धा माफक दरामध्ये किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स फ्री ऑफ कॉस्ट पण होऊ शकते. तर एक चांगल्या आमचा उद्देश जो आहे म्हणजे जे आम्हा लोकांचा एक ग्रुप आहे वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअर नावाचा आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या एक्सपर्टीजचे जे डॉक्टर्स आहेत कॅन्सर तज्ज्ञ आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ज्या काही पद्धतीचे कॅन्सर्स असतील त्यांचे एक्सपर्ट्स आपल्याला ज्या त्या वेळेला मिळत राहतात. जसं की तोंडाचा कर्करोग असेल तर तोंडाचे कर्करोगाचे एक्सपर्ट आपल्याला मिळतील, स्तनाचा कर्करोग असेल तर ब्रेस्ट कॅन्सरचे स्पेशालिस्ट मिळतील किंवा आतड्याचा असेल तर आतड्याचे स्पेशालिस्ट मिळतील. अशा पद्धतीचा हा मानस आहे. त्याच पद्धतीनं ह्याला लागणारी जी किमोथेरपी आहे त्याच्याबरोबर तर ती सुद्धा आपल्या इथे होते आणि मेजॉरिटी किमोथेरपीचे औषधं जी आहेत ती आपल्याला महात्मा फुले योजनेमध्ये मिळू शकतात की जेणेकरून जरी अफोर्डेबिलिटी नसली तरीही कोणाला ट्रीटमेंट द्यायची नाही किंवा ट्रीटमेंट नाकारायची आहे असं व्हायला नाही पाहिजे, हा त्यातला उद्देश आहे. त्याचबरोबर ॲनेस्थेशियाशी रिलेटेड जे एक्सपर्टीज आहे ते डॉक्टर शैलेंद्र आपल्याला समजावतील की कुठल्या पद्धतीच्या गोष्टी आपण इथे उपलब्ध करून देऊ शकतो. कॅन्सरची जी ऑपरेशन्स आहेत त्याला मुख्यत्वे करून पूर्ण बुलेची गरज असते. ऑपरेशन हे मेजर ऑपरेशन असल्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स फार असतात. भूल देणं आणि त्या भुलेतून पेशंट लवकरात लवकर बाहेर काढणं आणि ऑपरेशननंतर पेशंट पेन फ्री ठेवणं, त्याला दुखलं नाही पाहिजे, त्याची मोबिलिटी लवकर झाली पाहिजे, तो लवकर चालला पाहिजे, त्याने लवकरात लवकर तोंडावाटे अन्न खाल्लं पाहिजे. पुढच्या ज्या गोष्टी आल्या स्वतःहून स्वतः लघवी पास करणं, संडास लावणं आणि श्वास चांगला देणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे. त्यासाठी भूल जी आपण देतो ती योग्य प्रमाणात भूल दिली गेली पाहिजे आणि भूल दिल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ती भूल उतरल्यानंतर पेशंट शुद्धीत लवकरात लवकर कसा येईल हे आपण बघतो. ऑपरेशननंतर तो जास्तीत जास्त पेन फ्री राहायला पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निकने आपण इथे एक भूल देण्याचे प्लॅनिंग करतो. त्यामध्ये इपिड्युरल ॲनाल्जेसिया आला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स देणं, पॅरावर्टिब्रल ब्लॉक देणं या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यासाठी जे काही टेक्निक जे काही टेक्नॉलॉजी जे काही लागते ते आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. अल्ट्रासोनोग्राफी ग्लायडेल आपण पॅरावर्टिब्रल ब्लॉक, इपिड्युरल ॲनाल्जेसिया ह्या सगळ्या प्रॅक्टिस आपण इकडे करत आहोत. सोबत सरांनी जसं सांगितलं की काल आपण एक ऑपरेशन जे केलं रेक्टल कॅन्सरचं त्यासाठी त्यांनी एक लॅप्रोस्कोपीची टेक्निक मुख्यत्वे करून वापरली. त्याच्यामुळे फायदा असा झाला की पेशंटचं जे ऑपरेशनची जी जखम आहे ती फार छोटी होती. आधी लॅप्रोस्कोपिकली त्यांनी मोठ्या आतड्याचा फार मोठा भाग मोबिलाईज केला जेणेकरून पोट जे आहे ते जास्त प्रमाणात उघडावं लागलं नाही त्यांना. त्याच्यामुळे पेशंटला ऑपरेशननंतर जे पेन आहे ते फार कमी झालं. सोबत ते पेन पण जी कमी थोडीफार जखम जी झाली बेंबीच्या खालीच फक्त थोडंसं ओपन केलं त्यांनी आणि त्यामुळे जे पेन थोडंफार जे काय पेन आहे ते आपण इपिड्युरल ॲनाल्जेसिया देऊन ते सुद्धा कमी केले. आता जर तुम्ही पेशंटला जाऊन विचाराल त्याला काही दुखत नाही आहे आणि पेशंट आता आम्ही आज सकाळीच चालवलेलं आहे म्हणजे 24 तासाच्या आत पेशंट चालतोय, फिरतोय, तोंडावाटे पाणी वगैरे घेत आहे. तर लवकरात लवकर रिकव्हरी देण्याचा प्रयत्न आम्ही टीमवर्क करतो आहोत. आपल्या हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, ऑपरेशन करणारे मुख्य डॉक्टर, भूल तज्ञ आम्ही सगळे टीमवर इकडे अवेलेबल असल्यामुळे हे सगळं शक्य होत आहे. तर
तसंच ते याच प्रकारे सर्व रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आणि आपण सध्या कॅन्सरची जी काही ट्रीटमेंट आहे ती मोफत करत आहोत. त्यामुळे पैशांची काही अडचण असेल, जे ते मुख्यत्वे करून मुंबई पुणेला जे लोक जातात, लाखो रुपये खर्च करून जी ट्रीटमेंट होते ती ट्रीटमेंट, क्वालिटी ट्रीटमेंट आपल्या इकडे अवेलेबल आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी आमची विनंती आहे. हे जे ऑपरेशन आहे हे किती तासामध्ये तुम्ही केलं आणि साधारण पेशंटचं वय काय? काल जे ऑपरेशन केलं त्या पेशंटचं वय 60 ते 65 वय होतं त्या पेशंटचं. आणि हे ऑपरेशन 5 तास चाललं. अंदाजे 5 तासापर्यंत हे ऑपरेशन झालं. म्हणजे 5 तासानंतर पेशंट झोलेतून पूर्णपणे बाहेर होता. तो आपल्याशी बोलू शकत होता आणि पेन फ्री होता. त्याला ऑपरेशनचं काहीच दुखणं जाणवत नव्हतं. आतापर्यंत किती ऑपरेशन तुम्ही केलेत आणि यापूर्वी कुठे कुठे ऑपरेशन केलेलं? कॅन्सर युनिटद्वारे आपल्या इथे रेग्युलरली ऑपरेशन्स होत आहेत. महिन्याला आपला हा कॅन्सरच्या ऑपरेशनचा आकडा, वेगवेगळ्या कॅन्सरचा ऑपरेशनचा आकडा 30 ते 40 असा आहे. मेजर ऑपरेशन्सचा आकडा, कॅन्सरचे जे मेजर ऑपरेशन्स आहेत ते 30 ते 40 आपल्याकडे होत आहेत. त्याच्यामध्ये तोंडाचे कॅन्सर असतील, आतड्याचे कॅन्सर असतील, अंडाशयाचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर, या सगळ्यांचं ट्रीटमेंट आपल्याकडे होत आहे. स्तनांचा कॅन्सर जे मुख्यत्वे करून आपल्याकडे आढळतात ते सगळ्यांची ट्रीटमेंट होत आहे. त्याचसोबत जे रेअर टू रेअर ऑपरेशन्स आहेत ते सरांच्या टीमने आणि आपण इकडे यशस्वी केलेले आहेत. त्यामध्ये स्पायनल कॉर्डचा एक कॅन्सर आम्ही 2 वर्षापूर्वी केला होता. अन्ननलिकेचे 2 कॅन्सर आम्ही इकडे ऑपरेशन्स केले होते. तर जे मेजर ऑपरेशन्स आहेत ते पण आपण रेग्युलरली आपण इकडे करत आहोत. की साधारण एक ठोकताळ जर लोकांनी जर पाळायचा झाला तर चांगली भूक लागली पाहिजे आयुष्यामध्ये, वजन स्टेबल राहिलं पाहिजे, अंगामध्ये एनर्जी पाहिजे जेव्हा आपण काम करतोय त्यावेळेला, आणि कुठेही ऑब्व्हियस पद्धतीचे वेदना किंवा गाठी आपल्याला नाही लागल्या पाहिजे. ह्या एक जनरल प्रिकॉशन्स असतात. यापैकी कुठलीही गोष्ट जर ॲबनॉर्मल वाटत असेल, म्हणजे अजाणतेपणी वजन कमी होतं आहे काही कारण नसताना, किंवा सौम्य पद्धतीचा ताप वारंवार येतोय, किंवा स्तनामध्ये किंवा शरीराच्या इतर कुठल्या भागामध्ये गाठ असल्यासारखं वाटतं, किंवा अवाजवी दुखणं आहे, पेन आहे, किंवा बद्धकोष्ठ ही जी गोष्ट आहे ती खूप कालावधीसाठी आहे, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा संडासावाटे किंवा योनिमार्गावाटे रक्तस्राव होतो आहे की जो अवाजवी आहे. एखाद दुसऱ्या वेळेला झाला तर गोष्ट वेगळी आहे, पण दिवसेंदिवस होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि त्याला आपल्याला योग्य वेळेला तज्ज्ञांना दाखवून सल्ला घेणं गरजेचं आहे. तोंडामध्ये छाले आलेलं आहे, तंबाखूचं सेवन आहे किंवा गुटख्याचं सेवन आहे, बिडी आहे, सिगरेट, पान मसाला आहे, ह्याचं सेवन आपण बंद करायला पाहिजे. तोंडामध्ये जिभेवरती कुठं जर छाला आला किंवा गिळायला त्रास होतोय, अन्न जात नाही आहे, अडकतं अन्न, असं जर काय वाटायला लागलं, किंवा जे एस्पेशली जे लोक बिडी किंवा सिगरेट ओढतात त्यांच्यामध्ये खोकला येणं, खोकल्यातून रक्त पडणं, या सगळ्या काळजी करण्याचे लक्षणं आहे. आणि असं काही आढळल्यास त्वरित योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. कॅन्सरच्या विश्वामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे स्टेज. जर आपण अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर पकडू शकलो तर त्याच्यातून संपूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस खूप चांगले असतात. जसं तुम्ही शरद पवार साहेबांचं उदाहरण दिलं त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जे कॅन्सर डिटेक्शन झालेलं होतं ते अर्ली स्टेजमध्ये होतं. त्यामुळं आज 2 ते 3 वेळेला जरी शस्त्रक्रिया झालेल्या असल्या तरी आज ते कॅन्सरमुक्त आहेत एवढ्या वयामध्ये सुद्धा. तर हे एक जिवंत एक्झाम्पल आपल्यासमोर आहे की ज्याच्यामध्ये योग्य वेळी जर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला पकडू शकलो तर संपूर्ण बरे होण्याचे चान्सेस खूप चांगले असतात. कॅन्सर हा प्रामुख्यानं सॉलिड ऑर्गन कॅन्सर म्हणजे इंद्रियांचे कॅन्सर आणि लिक्विड ऑर्गन कॅन्सर म्हणजे ब्लडचे कॅन्सर अशा पद्धतीनं विभागणी त्याची ब्रॉडली होते. तर ह्याच्यामध्ये शेकडो प्रकार आहेत खरं सांगायचं तर, पण प्रामुख्यानं आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत तर त्याच्यामध्ये जर सर्वात कॉमनली कुठला आढळतो तर पुरुष आणि स्त्रियांमध्ये हे या गोष्टी वेगळ्या आहेत. तर पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर किंवा जठराचा कॅन्सर, प्रॉस्टेटचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर, कोलॉन ज्याला म्हणतो आपण, तर हे काही कॅन्सर्स आहेत की जे महत्त्वाचे आहेत. आणि स्त्रियांमध्ये जर बघितलं तर फुफ्फुसाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर, अंडकोशाचा कॅन्सर आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर ज्याला कोलॉन कॅन्सर म्हणतात. तर ह्या काही 5 ते 6 प्रकार जे आहेत ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे इंद्रियांचे कॅन्सर झाले. आणि ब्लड कॅन्सर्समध्ये म्हटलं तर ल्युकेमियाज येतात, लिम्फोमाज येतात की जिथं अवधानं वाढतात किंवा रक्तामध्ये आपल्या कॅन्सरच्या पेशी फोफावतात. तर ह्या पद्धतीचे कॅन्सर जे आहेत ते वेगळ्या पद्धतीनं ट्रीट होतात. त्याच्यामध्ये मेनली किमोथेरपीचा रोल असतो.
तर ह्याच्यामध्ये अनेमिया होणं म्हणजे रक्तक्षय होणं, थकवा येणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मानेमध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये अचानकपणे अवधानं वाढणं, अशा पद्धतीची लक्षणं दिसू शकतात. आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आजार होण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून केलेले प्रयत्न जास्त चांगले. पण कॅन्सरमध्ये हे प्रत्येक वेळेला शक्य असेलच असं नाही. म्हणजे आपल्याला अजून संपूर्णपणे माहीत नाही की कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे याची संपूर्ण रूपरेषा आपल्याकडे नाही आहे. पण कॅन्सर जर झाला असेल, ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये असेल, तर तो लवकरच्या स्टेजमध्ये पकडला जावा ह्याच्यासाठी काही उपाययोजना आपण राबवू शकतो की ज्याला कॅन्सर स्क्रीनिंग असं म्हणतात. आता हे कॅन्सर स्क्रीनिंग जे आहे ते प्रत्येक कॅन्सरसाठी अवेलेबल नाही आहे. काही निवडक कॅन्सर्स आहेत की ज्याच्यामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग अवेलेबल आहे, जसं की ब्रेस्ट कॅन्सर. तर याच्यामध्ये साधारण एक ठोकताळा असा आहे की 35 नंतर प्रत्येक स्त्रीनं दर 2 वर्षानंतर एकदा स्तनाची मॅमोग्राफी करून घेतली पाहिजे, की जेणेकरून जर छोट्या आकाराचे कॅन्सर्स आतमध्ये तयार होत असतील की जे आज एक्झामिनेशनला हाताला लागू शकत नाही, तर ते त्या मॅमोग्राफीवरती होऊ शकतात किंवा त्याची सोनोग्राफी पण करायला पाहिजे ॲट द सेम टाईम. तर या दोन्ही सुविधा ज्या आहेत त्या आपल्याकडे SSPM हॉस्पिटलला अवेलेबल आहे. त्याच पद्धतीनं जर पुरुषांसाठी जर पाहिलं तर वयाच्या 50 नंतर प्रोस्टेट कॅन्सर पाहण्यासाठी एक सिरम PSA नावाची टेस्ट असते की ज्याच्यामध्ये रक्तामध्ये तो प्रोस्टेट कॅन्सरचा मार्कर चेक केला जातो. तर तीही सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आतड्याचे कॅन्सर जर बघायचे असतील तर वयाच्या साधारण 40 ते 50 नंतर दर 10 वर्षातून एकदा आपण आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी करून घेणं गरजेचं आहे, की ज्याला आपण कोलॉनोस्कोपी म्हणतो. म्हणजे आज लक्षणं येईपर्यंत आपण थांबायचं नाही आहे. आज आपण नॉर्मल आहोत तर त्याच वेळेला एक प्रोग्रॅम डेव्हलप करून त्याच्यानुसार आपण हे कॅन्सर स्क्रीनिंग राबवायचं. तर या सर्व सुविधा आपल्याकडे SSPM हॉस्पिटलला अवेलेबल आहेत आणि अतिशय माफक दरामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळं जर काही जागृत लोक असतील तर त्यांनी याचा लाभ नक्कीच घ्यायला पाहिजे. मग आता युवराज सिंगचं जर एक्झाम्पल घ्यायला झालं तर याला आपण अंडकोशाचा कॅन्सर ज्याला म्हणतो, टेस्टिक्युलर कॅन्सर, तर त्या पद्धतीचा आजार त्याला होता आणि तो इवन छातीमधल्या गाठीमध्ये सुद्धा पसरलेला होता. पण इवन ह्या अवस्थेतूनही, ज्याला आम्ही स्टेज 3-4 म्हणतो, तर ह्या अवस्थेतूनही योग्य वेळेला त्याचं किमोथेरपी झाल्यामुळं, ऑपरेशन झाल्यामुळं तो आज संपूर्णपणे त्याच्यातून कॅन्सरमुक्त झालेला आहे. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला स्टेज महत्त्वाची आहे आणि लवकरच्या स्टेजमध्ये कॅन्सर पकडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी जर योग्य उपचार आपल्याला होऊ शकले तर संपूर्ण बरे होण्याचे चान्सेस चांगले असतात. त्या पद्धतीनंच असंही एक आहे की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये सिक्वेन्स पण महत्त्वाचा आहे. मी किमोथेरपी पहिल्यांदा करायला पाहिजे का ऑपरेशन पहिल्यांदा करायला पाहिजे. मी आता आमचे जे पेशंट आहेत गावकर, त्यांच्याच केसमध्ये म्हणायचं झालं तर पूर्वीच्या काळी एक साधारण 10 वर्ष 15 वर्षापूर्वी रेक्टल कॅन्सर आला की प्रत्येक वेळेला आम्ही पहिल्यांदा ऑपरेशन करत होतो. पण आता तसं आम्ही करत नाही. पहिल्यांदा आपण किमोथेरपी रेडिएशनचा इलाज करतो, आजाराला छोटं करतो आणि मग ऑपरेशन करतो, की ह्याच्यानं आजार संपूर्णपणे बरे होण्याचे जे चान्सेस असतात ते चांगले होतात. त्याच पद्धतीनं ऑपरेशनच्या नंतर किमोथेरपी केली जाते की ज्याच्यानं आजार परत याची रिस्क जी आहे ती अजून कमी केली जाते. त्यामुळं ह्यासाठी हा जो सिक्वेन्स आहे हा व्यवस्थितपणे पाळला जावा, याच्यासाठी योग्य कॅन्सर तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. दुर्दैवानं कसं आहे की आजच्या घडीला लोकांना संपूर्ण गोष्टी माहिती नाही आहेत. तर आम्ही एक ॲप पण डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामध्ये आमची एक NGO आहे, जैविका हेल्थकेअर फाउंडेशन, की ज्याच्या थ्रू आम्ही एक ॲप डेव्हलप करतोय की जे अँड्रॉइडवरती चालेल आणि जरी अगदी खेडेगावात जरी पेशंट असला आणि त्याच्याकडे रिपोर्ट्स असले तरी माफक दरामध्ये तो ते ॲपवरती अपलोड करू शकतो आणि मुंबई पुण्यामधल्या किंवा एक्सपर्ट कॅन्सर तज्ज्ञांचं जे मत आहे किंवा करेक्ट ट्रीटमेंटची लाईनअप काय असावी हे जे आहे हे आपण घर बसल्या शोधून घेऊ शकतो. तर एकदा ते ॲप डेव्हलप झाल्यानंतर त्याचाही आम्ही एक प्रसार करू की जेणेकरून गरजू व्यक्तींना त्याचा योग्य वेळेला फायदा घेता येऊ शकेल. कसं आहे की किमोथेरपी जी ट्रॅडिशनली इव्हॉल्व्ह झालेली गोष्ट आहे ती जशी कॅन्सर पेशींना मारते तशी आपल्या शरीरातल्या नॉर्मल पेशींना सुद्धा मारते. पण कॅन्सर पेशींच्या तुलनेमध्ये आपली जी शरीरातल्या पेशींची रिपेअर करण्याची कपॅसिटी आहे ती जास्त चांगली असते. त्यामुळे साधारण किमोथेरपी झाल्यानंतर एक 20 दिवस गेले की तोपर्यंत आपलं शरीर जे आहे ते त्या किमोथेरपीच्या डॅमेजमधून संपूर्णपणे रिपेअर होतं आणि पुढच्या सायकलसाठी तयार होतं. तर वर्षानुवर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीची किमोथेरपी औषधं डेव्हलप झालेली आहेत आणि आपला कंटिन्युअस जो रिसर्च आहे तो याच्याकडेच केंद्रित केला गेलेला आहे की
कॅन्सर विरोधी ॲक्टिव्हिटी कशी वाढवली पाहिजे आणि ॲट द सेम टाईम शरीराला त्रास कमीत कमी कसा होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर ह्याला सुरुवातीला येताना फक्त किमोथेरपी झाल्या की ज्या संपूर्ण शरीरावर काम करत होत्या. आता हळूहळू टार्गेटेड थेरपी झालेल्या आहेत, म्हणजे अगदी एक निवडक एखादा कॅन्सर पेशीवरची संज्ञा पकडायची आणि फक्त त्याच पेशीला टार्गेट करायचं की जेणेकरून शरीराला डॅमेज कमीत कमी होतो आणि कॅन्सर पेशींना डॅमेज मॅक्झिमम होतो, की ज्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो. आणि ह्याच्या पलीकडे जाऊनही आता नवीन जी कन्सेप्ट आलेली आहे त्याला म्हणतो आपण इम्युनोथेरपी. म्हणजे इम्युनोथेरपीमध्ये आपल्या ज्या शरीरातल्या रोगप्रतिकारक पेशी आहेत त्यांनाच आपण ट्रेनिंग देतो की जेणेकरून त्या कॅन्सर पेशींना शोधून त्यांना मारतील. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू विकसित होत आहेत. आता यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा जो खर्च आहे तो नॉर्मल माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे आणि सद्यस्थितीला मेजॉरिटी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भारतात अवेलेबल पण नाही. पण जसा वेळ जाईल, मे बी अजून 3-4 वर्ष जातील, तशा एक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे हळूहळू अवेलेबल व्हायला सुरुवात होतात. आणि ॲट द सेम टाईम भारतातही स्वतःचं संशोधन चालू आहे की जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीच्या टार्गेटेड थेरपीज असतील किंवा इम्युनोथेरपीज असतील त्या आपण भारतातच विकसित करू शकू, ह्याच्यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आमची जी फाउंडेशन आहे, जसं मी मगाशी म्हटलं, तर त्या जैविका हेल्थकेअर फाउंडेशनचं पुण्यातलं नॅशनल सेंटर ऑफ सेल सायन्सेस जे आहे त्याच्याबरोबर एक जॉईंट कोलॅबरेशनमध्ये प्रोजेक्ट चालू की ज्याच्यामध्ये आपण एक ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरियन कॅन्सरच्या विरुद्धचं एक औषध शोधायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून ती एक गोळी जर आपण देऊ शकलो पेशंटला तर त्याच्याने ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी तर मरतील पण स्वतःच्या शरीराला विशेष अपाय होणार नाही, अशा पद्धतीचं आपण औषध विकसित करायचा प्रयत्न करतो. एक पर्सेंटेज मला सांगा, 130 कोटी लोकसंख्या जर मानली 2023 सालात, किती पर्सेंटेज सध्या लोक जे कॅन्सरग्रस्त आहेत अंदाजे? नाही, मी तुमचा प्रश्न जो आहे तो थोडासा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवेन की 130 कोटीमध्ये सद्यस्थितीला आपलं जे कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते साधारण 1% आसपास आहे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे, सगळे जर कॅन्सर आपण बघितले तर. पण त्यातला एक झपाट्यानं वाढणारा जो कॅन्सरचा प्रकार आहे तो आहे तोंडाचा कर्करोग किंवा फुफ्फुसाचा कर्करोग. याचं मेन कारण आहे आपल्याकडचं तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं वाढतं व्यसन. आणि असं एस्टिमेट आहे ICMRचं की साधारण 2030 सालापर्यंत आपल्या भारतातली 25% पॉप्युलेशन जी आहे ती तंबाखूचं सेवन करत असणार आहे. त्यामुळं असं जर आपण विचार केला तर त्यातले 4% लोक जरी कॅन्सरग्रस्त झाले तरी खूप मोठी पॉप्युलेशन जी आहे ती कॅन्सरने ग्रस्त होते. त्यामुळं ह्या पद्धतीचे जिथे आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो, टाळू शकतो, याच्यासाठी खबरदारी घेऊ शकतो, तर तिथे आवर्जून आपण ही खबरदारी घेतली पाहिजे. सुरुवात करताना कसं असतं, लोकांना थोडंसं वेगळं वाटतं, आनंद वाटतो, अरे मी स्मोकिंग केलं, मी सिगरेट केली, अशी स्टाईल मारली. पण त्याचं हळूहळू व्यसन लागतं आणि ह्या गोष्टी हळूहळू जीवघेण्या कधी बनतात हे त्यांना कळत नाही. त्यामुळं ह्याची सर्वांनी अवश्य नोंद घ्यावी असं मला वाटतं. अजून एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती आहे की वॅक्सिन. की बऱ्याच वेळेला पेशंट्स प्रश्न विचारतात की कॅन्सर होऊ नये म्हणून काही वॅक्सिन असतं का? तर मेजॉरिटी कॅन्सर्समध्ये असं काही वॅक्सिन सद्यस्थितीला अवेलेबल नाही आहे. पण जे गर्भाशयाचं जे मुख आहे ज्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो, तर त्या सर्व्हिक्सचा कॅन्सर होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून आपण एक वॅक्सिन ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे की जे आपण साधारण ज्या तरुण वयातल्या स्त्रिया आहेत त्यांना त्याचे 3 डोसेस दिले, जसं कोरोनाचं वॅक्सिन देतो तसंच असतं. 3 डोसेस दिले की आयुष्यभरासाठी त्या जे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे त्याच्यापासून त्यांना 95% प्रोटेक्शन मिळू शकतं. नमस्कार, माझं नाव समृद्धी समीर गावकर. आमचे पेशंट चिंतामणी पांडुरंग गावकर, त्यांची मी सुरुवातीला आमच्या सासऱ्यांना, बाबांना आमच्या मोशन पास होत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना तिथे त्रास व्हायचा, दुखायचं, जास्त दुखायचं, ब्लडिंग वगैरे जायचं त्यातनं. भरपूर दिवस झाले, महिने झाले. त्याच्यानंतर आम्हाला समजलं की बाबा त्यांना थोडा त्रास होतो आहे. नंतर आम्ही मुंबईला घेऊन गेलो, डोंबिवलीला. तिथे त्यांचं एक एंडोस्कॉपी म्हणून काहीतरी ट्रीटमेंट केली, रिपोर्ट केले त्यांचे. त्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना गाठ आहे कॅन्सरची. तिथे त्यांना आम्ही चौकशी केली की ऑपरेशनचं वगैरे नंतर किती खर्च वगैरे येईल. तर त्यांनी खर्च जरा जास्त सांगितला, म्हणजे 2-3 ठिकाणी आम्ही चौकशी केली तर लाखाच्या भरात त्यांनी सांगितलं. तो खर्च ऐकूनच म्हणजे विचारात पडलो आम्ही की आता करायचं की नाही. टाटामध्ये पण थोडी ट्रीटमेंट केली आणि नंतर आम्ही कणकवली ते SSPMचं बोर्ड बघितला. त्या बोर्डवरती नंतर मी त्या बोर्डावरती नंबर होता त्याच्यानंतर मी कॉल केला इकडे आणि चौकशी केली. तर इथे त्यांनी सांगितलं की इथे सर्व
रेडिएशन, केमोथेरपी सगळं केलं जातं. तसंच दुसऱ्या दिवशी मी ते चौकशीला आले डॉक्टरांशी. इथले डॉक्टर त्यांनी मला सांगितलं, चांगलं गायडन्स केलं की बाबा इथे सगळं होतं व्यवस्थित वगैरे. आणि आम्ही पहिल्यांदाच इथे आलो. हे हॉस्पिटल पण आम्ही पहिल्यांदाच बघितलं. आणि आल्यानंतर 4-5 दिवसात लगेच अशी पटपट अशी व्यवस्थित रिपोर्ट वगैरे पटपट केले. आणि त्याच्यानंतर ते सरांनी सांगितलं तसं आम्ही ते ॲडमिट वगैरे केलं. आणि काल त्यांचं आता ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन ते दुर्बिणीद्वारे झालं, म्हणजे जास्त त्यांची काही चिरफाड केली नाही. आणि आमचा पेशंट आता उठून बसला आहे व्यवस्थित. आणि मेन म्हणजे आम्हाला खर्च तर अर्जंट पडबडणं नसतं ना, त्याच्या पूर्ण फ्री झालं एकदम मोफत अगदी. त्याच्यामुळे बरं वाटते. आता पेशंट पण आमचा खूप चांगला आहे. त्यांची रिकव्हरी खूप चांगली झाली एका दिवसातच. 1 रुपया घेतला नाही? 1ही रुपया घेतला नाही. रिपोर्ट वगैरे सगळं फ्री झालं आमचं. आणि आता होतील कवर, जसं आता बघितलं एका दिवसात उठून बसले त्यानुसार ते वाटतात एकदम 4 दिवसात होतील कवर असे. आणि ते चालायला पण लागले थोडं. आणि खर्चदृष्ट्या खूप चांगलं झालं की नाहीतर आम्हाला खूप हे प्रश्न पडलेला की करायचं की नाही. कारण आर्थिक परिस्थिती खूप कमी आहे त्या दृष्टीने. आणि ते सपोर्ट पण खूप चांगला मिळाला डॉक्टरांचा. त्याच्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत डॉक्टर टीमची. खरं खूपच आभारी आहोत. आम्ही इथून बाहेर गेलो तर भरपूर फिरलो आम्ही. सर्वजण सांगतात की ओळख पाहिजे, पण तसं इथे काहीच नाही झालं. सगळं कसं असे पट एकदम वाटलं पण नाही बाबा आम्ही ते फिरतोय किंवा काय. अगदी 4-8 दिवसात आमचे पेशंट झाले, त्याच्यावरती प्रक्रिया सुरू केली. म्हणजे खरंच खूप आम्ही आभारी आहोत त्या कुटुंबाचे. म्हणजे ह्यांनी जे केलं आहे ते खूप जनतेसाठी खूप असे मस्त आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं केलं आहे. त्याचा पहिल्यांदा आधी आम्ही लाभ घेतला ह्या योजनेमार्फत. कारण आमचा पण अजून 1 रुपयाही सुद्धा घेतला नाही आहे त्यांनी. असं चौकशी केलेली 1-2दा आम्ही. जास्त आधी माहिती नव्हतं इथे हॉस्पिटल वगैरे आहे असं. इथे आले त्यावेळी जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळे पेशंट म्हणजे जास्त दिसत नव्हते. पण आता आम्ही जो अनुभव घेतला ना, तर खरंच वाटते की कोणीतरी जर असं गरजेचं असलं पेशंट वगैरे नातेवाईकांनी खरोखरच इथे शिफ्ट करावं आपल्या पेशंटला. कारण आमचा अनुभव खूप चांगला आला. आणि हे जे केलं आहे ते खूप म्हणजे गरीब लोकांसाठी तरी खूप असं हे आहे. म्हणजे जे लाखो रुपये बाहेर कुठे काहीतरी घालतात ते इथे माफक दरात होतं. ते आम्ही अनुभवले इथे. गैरसमज होते ते आता दूर झाले. कारण म्हणजे आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आणि आम्हाला वाटलं की कोणाची तरी ओळख पाहिजे किंवा काय, असं काहीच नाही इथे. इथे आम्ही जेव्हा हे घेतलं, उपचार सुरू केले, त्या आधीच आम्ही कोणाला सांगितले की इथे खरोखरच खूप चांगलं आहे. आणि त्यांना असं मी सांगते की खरंच तुम्ही इथे येऊन एकदा अनुभव घेऊन बघा. जर तुमचा कुठे लांब जर पेशंट असला, मुंबई, पुणे आणि कुठे, तर तुम्ही इथे येऊन एकदा उपचार करून बघा. कारण इथे डॉक्टर खूप सपोर्ट करतात आणि आम्ही म्हणजे चांगला अनुभव घेतला आम्ही. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी. मोबाईल 09448 14 24 21. कोलगाव चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा खडीकरण आणि डांबरीकरण भूमिपूजन सोहळा मंगळवारी भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते पार पडला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या शिफारसीनुसार 25-15 योजनेतून या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणसाठी निधी मंजूर करण्यात आला. कोलगाव चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा खडीकरण आणि डांबरीकरण भूमिपूजन सोहळा भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश
खरं तर आजचा भूमिपूजन सोहळा आहे आणि या भूमिपूजन सोहळ्याला आमच्या गावचे अगदी कार्यसम्राट नेतृत्व असणारे आमचे केचे संचालक महेशजी सारंग आहेत, त्यांनी त्यांच्या हस्ते आता भूमिपूजन सोहळा झालेला आहे. त्याचबरोबर गावचे आमचे सरपंच अगदी युवा नेतृत्व हे आपले संतोषजी राव हे देखील आलेले आहेत. उपसरपंच युवा नेतृत्व दिनेशजी सारंग आणि त्याचबरोबर माजी सरपंच आपले राजन कुरतरकर आणि त्याचबरोबर कोलगाव सोसायटीचे आणि खऱ्या अर्थानं या रस्त्याचा जो जमीन प्रश्न होतो तो सोडवण्यासाठी ज्याने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली ते म्हणजे आमचे बाबूराव चव्हाण आणि त्याचबरोबर गावातील सर्व आमच्या प्रतिष्ठित मंडळी, माझ्या वाड्यातील सर्व आमचे मधुकर चव्हाण असतील, बबन कोलगावकर असतील, दाजे काका असतील, सर्वच जानती दीपक चव्हाण असतील, बबन कोलगावकर असतील, सर्वच जी मंडळी आजच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिले. खरं तर 15 वर्ष हा रस्ता रखडलेला होता जमीन प्रश्नामुळे आणि खऱ्या अर्थानं बाबूराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन तो जमिनीचा प्रश्न मिटवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने असा एकमेव रस्ता जो असेल आमच्या ह्या गावातील की रस्त्याचा प्रश्न मिटल्या लगेच त्या रस्त्याचं खडीकरण झालं आणि आता लगेच डांबरीकरण होते आणि हे केवळ होऊ शकतं ते म्हणजे या आमचे कार्यसम्राट असणारे महेशजी सारंग आणि त्याचबरोबर त्यांची सोबत असणारी त्यांची पूर्ण टीम. सरपंच संतोष राऊळ आणि बाबूराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं. हे जे आम्ही सगळ्यांनी एक प्रयत्न करून हा जो रस्त्यासाठी आपण झटून आम्ही हा केलेला आहे. दुसरं म्हणजे सारंगसाहेब सांगायचं म्हणजे इथं बरेच लोक येऊन गेले, त्याने हा रस्ता होत नव्हता. पण मी ज्यावेळी सागरने सांगितलं की हा रस्त्याचा मार्ग जर तुम्ही लावत असाल तर तुम्ही जे काय सांगाल म्हणजे बाकीचं काय नाही, म्हणजे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मी तुमच्यासोबत असणार काय, त्याप्रमाणे मी त्यांना वचन दिलं होतं की जरी काही झालं तरी हा जो रस्ता आहे तो तुमच्या घरापर्यंत सोडणार आहे. तर या आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आज सागरचा जो प्रश्न होता, सागर आणि त्यांचे इतर जे शेजारी आहेत, बरेचसे या ठिकाणी 50-60 लोकांची वस्ती आहे, तर या वस्तीचा आज मोठा प्रश्न होता की रस्त्याचा विषय. ज्यावेळी आमची ग्रामपंचायत ज्यावेळी आम्ही 11 फेब्रुवारी 2021ला आम्ही ज्यावेळी या ठिकाणी पदावर बसलो त्यावेळी आम्ही सागरला शब्द दिला होता की तुझ्या रस्त्याचं जे खडीकरण असेल किंवा डांबरीकरण असेल हे आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षीच पावसाळ्यापूर्वी आपण या रस्त्याचं खडीकरण मंजूर करून घेतलं आणि आता या ठिकाणी डांबरीकरणाचं सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे. भाजप नेते महेश सारंग मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून कोलगाव गावच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिलाय. रोज एका विकास कामाचा गावात शुभारंभ केला जातोय. यामुळे जनतेत राहून जनतेसाठी काम करणाऱ्या भाजप सोबत राहावं, येणाऱ्या लोकसभेत भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी पाठीशी राहावं असं आवाहन करत नव्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनेक विकास निधी आलेला आहे आणि त्या विकास निधी आणण्यासाठी आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची फार मोठी मेहनत आहे आणि त्याचबरोबर आपले पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रवींद्र चव्हाण साहेब यांची पण फार मेहनत आहे. कारण आज पहिल्यांदाच एवढ्या वर्षामध्ये आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामाला सुरुवात झालेली आहे. आज गेले 2.5 वर्षांनंतर जो ब्रेक लागलेला होता विकास कामाला आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल 2005 पासून जो आपल्या कोलगावमध्ये जी विकास कामं झालेली आहेत, मी सरपंच 2005मध्ये झालेलो आहे, आपले कुर्तकर आमचे उपसरपंच होते आणि ह्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या माध्यमातून आम्ही अनेक विकास कामं केली आणि पहिला ज्यावेळी मी सरपंच बसलो आणि पहिली ज्यावेळी ह्या रस्त्याचा जो विषय होता मार्गी लावायचा विषय होता तो पहिला मार्गी लावला मी सरपंच असताना. त्यामुळे बाबूराव चव्हाण असून दे किंवा मधु चव्हाण असून दे अनेक लोकांचा प्रयत्न होता. ह्यात खडीकरण असो, ह्या डांबरीकरण असो किंवा आपला हा जोड रस्ता आता केलेला आहे. आपल्या कोलगावमध्ये अनेक करोडो रुपयाची आज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपले आमदार नितेश साहेब असो, आपले जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब असो, हे सर्वांच्या माध्यमातून राणेसाहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण या कोलगाव गावात आपण सुरुवात केलेली आहे किंवा कोलगाव जिल्हा परिषदेमध्ये सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहावं आणि नक्कीच येणाऱ्या 2024मध्ये जो आपला इकडचा जो लोकसभेचा जो खासदार असणार तो भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर तुम्ही निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. यावेळी मधुकर
सावंत उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ऍपरल्स, लेडीज अँड मेन्स गारमेंट, वेडिंग क्लॉथ उपलब्ध. महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ऍपरल्स, आदित्य बिझनेस सेंटर, गांधी चौक, सावंतवाडी. मालवणात ठाकरे गटाला धक्का बसलाय. शिवउद्योग आघाडीचे मालवण तालुका प्रमुख मंगेश गावकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय. दीपक येरम, उल्केश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत शिरसेकर, समीर टेंबुलकर, समीर घागरे, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, छाया घाडी, शारदा घाडी, श्रेया पाटकर, वासुदेव घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेमंत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, भूषण पाताडे, मंदार घाडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. चिंदर पालकर वाडीमधून शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, संतोष पालकर, रवींद्र पालकर, आत्माराम पालकर, मनीष सावंत, अनंत आचरेकर, नित्यानंद मेस्त्री, गणेश पालकर, राजन पालकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, जेरॉन फर्नांडिस, संतोष गावकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ज्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये पक्षप्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये, त्यांचं आम्ही सगळ्यांनी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो. आज ह्या कार्यक्रमाला अनेक दिवसांपासून, काही दिवस झाले मीटिंग झाल्या, प्रवेश करायचा म्हणून दिवस नक्की होत नव्हता, तो आज नक्की झाला आणि आपल्या समोर आज मी इथे उभा आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला माझा वाढदिवस जसा आहे तसंच आज मला वाटलं. मी काही त्याबद्दल बोलणार नाही, त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण कुडाळ मालवणमध्ये काम करत असताना मागच्या 9 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्याला ज्या जाणवत होत्या पण आपण बोलत नव्हतो. जेव्हा मी कुडाळ मालवणमध्ये दौरा करायला लागलो, अनेक तक्रारी यायच्या. मी आज कोणाला वैयक्तिक टीका करायला इथे उभा नाही, पण जेव्हा माणूस एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याला फार आनंद होतो, अशातला काय भाग नाही. काहीतरी तिथे चुकत होतं, काहीतरी तिथे घडत नव्हतं, म्हणून माणूस दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो. आम्हीही केला. कारण का कुडाळ मालवणमध्ये फिरत असताना चिंदरकरी बोलले, सावंत साहेबही बोलले, या मतदारसंघाला कोण वालीच नव्हता. काय होणार या मतदारसंघामध्ये ओसाड पडला होता मतदारसंघ 9 वर्ष. 2014 मध्ये राणे साहेबांचा पराभव झाला या मतदारसंघात. 2014 पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की विकास कामं ही सहज येतात. मी खासदार होतो 2014 पर्यंत. मंत्रालयामध्ये कधी सांगायची गरज पडत नव्हती की कुडाळ मालवणमध्ये निधी पाठवा. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तो निधी पडत होता. मला खास करून तर तुमचं सुरुवातीलाच अभिनंदन केलं पाहिजे. जसं चिंदरकर बोलले, तुम्ही प्रवेश केला पण कसली अड घातली नाही. खरोखरच हा मनाचा मोठेपणा तुमचा आहे. कारण का आम्ही जेव्हा प्रवेशाचे कार्यक्रम घेतो त्यांच्या अटी काय असतात त्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. पण मलाही कळतंय की आपली कामच झालेली नाही आणि आपल्याला सुदैवाने, नशिबाने पालकमंत्री सन्माननीय चव्हाण साहेब भेटले. मी चव्हाण साहेबांकडे जेव्हा पहिल्यांदा भेटलो, जेव्हा कुडाळ मालवणचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, बोललो साहेब आम्हाला काही नको, आम्हाला फक्त विकास कामं द्या. ठेके कोणाला मिळतील मला घेणं देणं नाही, कोण ते कामं करतात मला घेणं देणं नाही.
साहेब 9 वर्षाचा बॅकलॉग आहे. 9 वर्ष या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. कारण का जे आमदार होते तेच ठेकेदार होते, त्यांचं कुटुंब ठेकेदारीवर, आणि तेच रस्ते व्हायचे. मी जेव्हा यादी मागवली म्हणजे हाच रस्ता 9 वर्षामध्ये 3दा झाला. म्हणजे जिथे त्यांना कुठेतरी टक्केवारी किंवा पर्सेंटेज जिथे त्यांचं फिक्स असायचं तेवढेच रस्ते व्हायचे. मी बोललो हे गणित चुकतंय. मग आम्ही चिंदरकर असतील, कुडाळचे तालुका अध्यक्ष असतील, त्यांच्याकडून यादी मागवली. त्याच्यामध्ये 25-15ची यादी वेगळी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची यादी वेगळी, डीपीडीसी मध्ये वेगळी, आणि आता जलजीवनची मोठ्या प्रमाणामध्ये आता कामं सुरू आहेत. हा सगळा फॉलोअप, हे जे कामं आपल्यापर्यंत जी आली ना, आम्ही जर हिशोब लावायला गेलो तर जवळपास 90 कोटीची कामं आली असतील आपल्याकडे अजूनपर्यंत. 90 कोटीची 9 वर्षामध्ये 90 कोटी एका अर्थव्यवस्थेच्या एका वर्षात आले. असं एकही वर्ष तुम्ही मला दाखवा. हे पहिल्यांदा 90 कोटी रुपये एका फायनान्शियल इयर म्हणजे 2022-23च्या फायनान्शियल इयर मध्ये आपल्याला मिळाले. हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू शकतो. 23-24 90 कोटीची कामं आपण जेव्हा सहज आपल्याला वाटत येतात ते अशी सहज येत नाही. परवाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ओरस प्राधिकरणाची मीटिंग होती. त्या प्राधिकरणाच्या मीटिंगमध्ये ओरस प्राधिकरणाकडे काही एफडीची रक्कम जमा होती. महाराजांचा पुतळा आपल्याला माहिती आहे ना, ओरसचा दर्शनी भाग जिथून आपण कलेक्टर कार्यालयामध्ये आतमध्ये घुसतो, तर तिथे महाराजांचा पुतळा आहे. लहान आहे, खूप वर्ष आपल्याला तो बदलायचा. प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा प्रस्तावित रक्कम 1 कोटी म्हणजे 99 लाख काहीतरी, म्हणजे 1 कोटीच्या जवळपास एफडी मध्ये जमा आहे रक्कम. 8 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या लोकांना पैसे भेटले नाही. चव्हाण साहेबांना लक्षात आलं हा विषय प्रस्तावित आहे, रक्कम काय वर्ग केली नाही. आता जर नसेल तर एफडीची रक्कम तोडा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहायला पाहिजे हे सांगणारे आमचे पालकमंत्री. एफडी काढून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची ऑर्डर देऊन कोल्हापूरमध्ये सुतार नावाचे जे कारागीर आहेत, मीच नंबर दिलाय. आज तिथे भव्य दिव्य वास्तू उभी आहे. हे तुम्हाला सांगायचं कारण एवढं की मी फार मोठा कोण पराक्रम करतो अशातला भाग नाही, पण माणसं जर योग्य असतील, त्या पदावर जर योग्य न्याय देणारे असतील, तर जिल्ह्याला आपल्याला एक फार वेगळा इतिहास आहे. मी खासदार असताना मला माहिती आहे, मंत्रालयाला आम्ही जेव्हा मिटिंगला बसायचो, राणेसाहेब पालकमंत्री असायचे, पश्चिम महाराष्ट्राचा विषय निघायचा, मराठवाड्याचा विषय निघायचा, आणि अधिकाऱ्यांना राणेसाहेब विचारायचे की पश्चिम महाराष्ट्राला एवढे दिले, मराठवाड्याला एवढे दिले, विदर्भाला एवढे दिले, तर माझ्या कोकणाला किती देत आहे ते सांगा, नाही तर मीटिंग पुढे जाऊ देणार नाही, सांगणारे आमचे राणेसाहेब. तो काळ आम्ही बघितला. अहो, डीपीडीसीची रक्कम राणेसाहेबांच्या काळामध्ये 100 कोटीच्या वर गेली होती, आणि आता चव्हाण साहेबांच्या काळामध्ये 250 कोटीच्या वर जाणार. माणसं, म्हणून मी बोललो ना, माणसं तशी राहायची. मी स्वतः कोण खास आहे असं मी समजत नाही, मला देवासारखी माणसं मिळाली. 2दा पराभव झाल्यानंतर हीच सगळी मंडळी आज जी व्यासपीठावर दिसते तेच सगळे मला परत घेऊन आले, आणि आज हा सगळा जो करोडोचा निधी आपल्याकडे जो वळतोय, 25-15चं पण तसंच. 25-15 हे ग्रामविकास, म्हणजे आता सध्या महाजन साहेब त्या विभागाचे मंत्री आहेत. आपला आमदार नसताना, आपल्या विधानसभेमध्ये खासदार नसताना महाजन साहेबांनी आपल्याला 25-15चे पैसे दिले. असे अनेक कामं आहेत जे आपण पैसे आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. राणे साहेबांनी जेव्हा पाठवलं तेव्हा सांगितलं, निलेश, हा मतदारसंघ माझा आहे, इथे लोकांना प्रेमाने जोडलं पाहिजे. इथे पश्चिम महाराष्ट्रासारखे उद्योगधंदे, इंडस्ट्री नाही.
पण जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्याला मोठं केलं पाहिजे आणि प्रेमाने जपलं पाहिजे. या मंत्रालयाला ओळख करून देण्यासाठी आपल्याला लोक म्हणतील, 10 पैकी 5 म्हणतील की राणे कसे बोलतात, पण मंत्रालयाचा बाबू घाबरतो ना, तो याच भाषेला घाबरतो आणि म्हणून पैसे येतात. इथे प्रशासन, जिल्हा प्रशासन हे काय सोपं ना. डीपीडीसी, जिल्हा नियोजन, आज आमचे चव्हाण साहेब आहेत, याच्या अगोदर नव्हतं तेव्हा आपण काय केलं. आपल्या जिल्ह्याला 25-15चा निधीच आला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोनाच्या काळामध्ये 100 रुपयातले 80 रुपये घेऊन गेले मुंबईला. आपला जिल्हा 20 रुपयावर चालवत होता, 20%वर. 20%वर सिंधुदुर्ग जिल्हा 2 वर्ष चालला. आपण विचारायचं नाही, म्हणून ही चीड आहे. अहो, मुंबईला नाहीतरी पैसे मिळतच असतात. उद्धव ठाकरेंना तरी वाटलं नाही. 20% फक्त जिल्ह्याला निधी ठेवला, बाकी 80% घेऊन गेले मुंबईला, म्हणून ही चीड आहे. आपलं कोकण काय मागत नाही हो, काहीच मागत नाही. आता मागायला शिकलं पाहिजे. आपण सगळे मोठ्या प्रमाणामध्ये आहात. मला काही जास्त आज बोलायचं नाही, आज काय निवडणुकीचं भाषण नाही. तुम्ही उत्स्फूर्तपणे आज प्रतिसाद दिला, आज प्रवेश केला. आज तुम्हाला या व्यासपीठावरून शपथ देतो, तुम्ही आमचा मान सन्मान राखला, तुमचा मान सन्मान निलेश राणे मरेपर्यंत राखणार. ही करणार म्हणजे करणार, ते तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त यादी द्यायचं तुम्ही काम करा, सातत्य ठेवा. आमची लोक सातत्याने आपल्या संपर्कात राहतील, आपण सातत्याने संपर्कात राहा. आपण सगळे कुटुंबासारखे काम करू. आम्हाला पक्ष, नेता, मी कोण नेता नाही किंवा काय नाही, मी तुमच्यातलाच आहे. आम्ही सगळे तुमचे सहकारी, सगळे तुमच्या कुटुंबातले. फक्त लक्षात ठेवा, आपल्या मतदारसंघामध्ये जी मागच्या 9 वर्षापासून कीड लागली ती आपल्याला 2024 मध्ये पुसायची. माझ्यासाठी नाही, मी कुठे जरी गेलो तरी मला काही मरण नाही. माझ्या आडनावात राहणे, मी कधी मरू शकत नाही रस्त्यावर. पण हा जिल्हा, हा मतदारसंघ जो काय थांबलाय, त्याला परत जर पळवायचं असेल आणि विकासाची गंगा जर आपल्याला बघायची असेल, न मागता जर विकासाचा निधी आपल्याकडे गावी वळवायचा असेल, तर आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य लोक, योग्य माणसं या मतदारसंघात निवडून द्यावे लागतील. उद्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समित्या आहेत. या सगळ्या मतदारसंघांमध्ये तुम्ही आपापला जोर लावा. पक्ष म्हणून, संघटना म्हणून तुम्हाला वाटेल ते आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. तुम्हाला जी रसद पाहिजे ती सगळी देऊ. तुम्हाला जी यंत्रणा लागतील ती सगळी यंत्रणा तुमच्यासाठी देऊ. पण तुम्ही तशी संघटना गावागावामध्ये उभी करा. भारतीय जनता पक्ष फार मोठा पक्ष आहे. तुम्ही काल परवाच बघितलं असेल, आपल्या पंतप्रधानाचे पाया कोण पडत होतं? एक दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानाचे पाया पडत होते. हे केवढं मोठं भाग्य आहे आपल्या देशाचं. हे रोज घडत नाही. आम्ही 5 वर्ष काँग्रेसमध्ये होतो, मनमोहन सिंग कुठे उभे राहायचे हे त्यांनाच कळायचं नाही. पाया पडलं तर लांबची गोष्ट, त्यांचे पायच नव्हते, गर्दीमध्ये दिसायचेच नाही. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एक राष्ट्रपती रात्री प्रोटोकॉल संपल्यानंतर 10 नंतर राष्ट्रपती कधी कोणाला रिसीव्ह करायला जात नाही. रात्रीच्या पहाटेच्या काळामध्ये हे गेले, आपल्या पंतप्रधानांना घेऊन आले. म्हणजे विचार करा, आपल्या देशाची आज किंमत जगभरात किती आहे. जगभरात तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं काम आम्ही तुम्हाला करून दाखवणार. आणि म्हणून तुम्हाला त्या गोष्टीसाठी वेगळ्या शुभेच्छा देतो. तुम्ही जेवढ्या याद्या आमच्याकडे द्याल त्या सगळ्या याद्या मंजूर करून आणून देण्याची जबाबदारी आमची. तुम्ही यादी द्या, पाठपुरावा ठेवा. तुम्ही पाठपुरावा ठेवला तरच गाडी पुढे जाईल. यादी वगैरे तयार आहे का नाही? यादी आहे का नाही? तुमचे सगळे शांत गार झालेत. आहे का यादी आहे का नाही? हा, ती प्रवेशाच्या वेळेला आता असेल तर आता द्या. कारण का ही कामं जर तुम्ही नाही करून घेऊन शकला तर बाजूचं कुठेतरी गाव करून घेऊन जाईल. म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी की आपण प्रवेश करतो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी पक्षासमोर ठेवलं पाहिजे. कारण आता देणारे हात तसे आपल्याला मिळाले. मला चव्हाण साहेब स्वतः बोलले, राणे साहेब स्वतः केंद्रामध्ये आहेत. निलेश, मागेल तो निधी तुला द्यायला तयार आहे.
पण गावागावात जाऊन गावाला जी गरज आहे ती माझ्यापर्यंत घेऊन ये, मी सगळा निधी तुला देतो. आता मागायची जबाबदारी आपल्यावर आहे. मी म्हणून चिंदरकर असतील, कोणी आमच्याकडची कोणी मंडळी असेल, मी त्यांना एवढंच सांगतो की साहेब, आपल्याकडे असे पालकमंत्री आले जे आपल्याला आता खर्च द्यायला तयार, आपला बॅकलॉग पुरा काढून द्यायला तयार आहे. आणि मला आनंद होतो की मी आज 90% 100 पैकी 90% दिलेली कामं ही सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी मार्गी देखील लावली. म्हणजे ते कधी कधी कणकवली मतदारसंघ असेल किंवा सावंतवाडी मतदारसंघ असेल, त्यांना सांगतात की तुम्ही थांबा, ह्या मतदारसंघाला आमदार नाही, इथे निलेश प्रयत्न करतोय, आपल्याला त्याला इकडे घडवायचं आहे, आपल्याला इथे निधी दिला पाहिजे, हे सांगण्याचं काम जर कोण करत असेल. आणि इतक्या वर्षापासून मी गावागावामध्ये जातो, म्हणजे आज मला काय वैभव नाईकचं नाव घ्यायचं नाही आमदाराचं, पण गावामध्ये थप्पे आहेत. तुमचं कुठलंही काम असेल त्याचं एक पत्र आहे आमदाराचं. उद्या कोणी ढग मागितला ना त्याचं पण पत्र आहे. एवढी पत्राची ढीक झाली, लोक खरोखरच शिव्या घालायला लागल्या. मला आज त्या सगळ्या विषयामध्ये जायचं नाही, कारण आज दिवस चांगला आहे. एवढी पत्राची ढीक, आणि त्या पत्राच्या ढिगेला काही उत्तरं नाही. तुम्ही मालवणचं म्हणताय, मालवणमध्ये तर जिथे नजर फिरेल तिकडे आपली लोक प्रवेश करतायत. कुडाळमध्ये जिथे संघटना आपली थोडी कमी आहे तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोक पक्ष 2 टर्म या मतदारसंघाचा आमदार राहिला. 2 टर्म. उद्धव ठाकरेंनी कधी मंत्री केला नाही. कधी विचार केला का या माणसाला मंत्री का नाही केला? ज्यांनी राणे साहेबांचा पराभव केला त्या माणसाला उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही. कधी वाटतं का आपल्याला का केला नसेल? एकदा केसरकर मंत्री झाले, एकदा उदय सामंत रत्नागिरीचे मंत्री झाले, वैभव नायकाला का नाही केला? कधी विचार केला आपण? उद्धव ठाकरेला पण कळलं याला अक्कल नाही, इथे काही करू शकत नाही. आपली 9 वर्ष फुकट घालवली. 9 वर्ष ओसाड पडला आपला मतदारसंघ. किनारपट्टी झुंजत ठेवली, कुठलाही प्रकल्प आणला नाही. आणि जो प्रकल्प जाहीर झाला होता पूर्वीच्या सरकारमध्ये त्याचंही काय पुढे केलं नाही. आज किनारपट्टी बघा, किनारपट्टी झुंजतच ठेवली. काय नाही त्या विचारांकडे, काय नवीन नाविन्य, कसली योजना नाही, कसला काय पैसा नाही. म्हणून विचार करा, आपण नुसतं टीका करायला नाही. राणे बोलतात कशासाठी बोलतात? अहो, देवाने सगळं दिलं ना आम्हाला, कशाला आम्ही टीका करू कोणाला? पण जेव्हा माझ्या मातीचं नुकसान मला दिसतं ना, माझ्या लोकांचं नुकसान दिसतं, अहो याला कोण ओळखत नाही त्या मंत्रालयामध्ये, कोणी ओळखत नाही. सुप्रिया सुळेला सांगावं लागलं, हा बाउन्सर नाही, हा आमदार याला आतमध्ये पाठवा. माहितीये ना, तो व्हिडिओ बघितला विधानसभेमध्ये. आपला कुडाळ मालवणचा आमदार, त्याला आतमध्ये कोण घेत नव्हता. सुप्रिया सुळे म्हणाल्या तो आमदार आहे, तो गोल गोल दिसतो ना, त्याला आतमध्ये घ्या. हे कोण म्हटलं? सुप्रिया सुळे. तेव्हा त्याला वॉचमॅननी आतमध्ये घेतला. और राणे साहेबांचा मतदारसंघ, मंत्रालयाला हादरावणारा मतदारसंघ, आज काय नाही, ओळख नाही, संपलं. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं या मतदारसंघातून हरलो कोण लोकांना माहिती आहे, जिंकलो कोण माहित नाही. असाच राहिला मतदारसंघ. म्हणून वाईट वाटत, म्हणून वाईट. ही जी तळमळ आहे ना साहेब, देवानी सगळं दिलं. मागण्यासारखं आता राणे कुटुंबाकडे काही नाही. पण कुठेतरी माझा मतदारसंघ मागे राहिला की जिथे माझा साहेब हरला तिथे आपलाच कोणतरी परत निवडून आला पाहिजे. म्हणून आज आम्ही मैदानात. तुम्ही मोठ्या उत्साहाने आज ते आलात. मी खरं तर चिंदरकर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सहकार्यांचं. आज तुम्ही जिद्दीने चिकाटीने आज पक्ष संघटनेचं जे काम करतायत, माणूस जोडतायत, माणसं, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती जेवढ्या जोडता येतील तेवढा तुम्ही जोडायचा प्रयत्न करतायत, भारतीय जनता पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचे, म्हणजे जेवढे बसले तेवढे सगळे सहकारी, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण इथे आलात, परत एकदा आपलं स्वागत करतो आणि जी कामं असतील
ती वेळोवेळी आमच्यापर्यंत घेऊन या. 100% सगळी मार्गी लावू. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं #1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ, शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा. शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली. मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96. सर्वप्रथम आम्ही जागा स्वीकारली, कोणाच्या दबावाखाली स्वीकारलेली नाही. म्हणजे जो आठवडा बाजार मोती तलावाच्या काठीवरच बसत होता, तो बाजार तिथे राहावा हीच मागणी आम्ही पहिल्यापासून लावून धरलेली होती. जसं दीपक केसरकरांना आम्ही निवेदन दिलं होतं 8 एप्रिलला, तसंच आम्ही निवेदन नामदार रवींद्र चव्हाण यांना पण दिलं, पालकमंत्री आहेत त्यांना दिलं. माजी नगराध्यक्ष संजू परबांना सुद्धा आम्ही 2-3दा निवेदनं देऊन त्यांना विनंती केलेली होती की तुम्ही हा आठवडा बाजार याच ठिकाणी राहावा यासाठी प्रयत्न करा. दीपक केसरकर हा आठवडा बाजार मोती तलावाच्या काठून उठवण्याच्यासाठी फार आग्रही होते, हे पहिल्यापासून आम्हाला दिसत होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की हा बाजार होळीच्या खुंटावरती घेऊन टाका. होळीच्या खुंटावर बाजार गेला असता तर आम्हाला बाजार करणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही पर्यायी जागा द्या असा प्रशासनाकडनं आम्हाला वारंवार सांगण्यात आलं. जसं मंत्री सांगत होते तसे चीफ ऑफिसर आणि प्रांतसाहेब त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही दुसरा आठवडा बाजारासाठी जागा सुचवा. पहिली आम्ही जागा सुचवली होती गांधी चौक ते हॉटेल मँगो आणि विठ्ठल मंदिर, ह्या दोन्ही बाजूला आम्ही बसतो आणि तिथे आठवडा बाजार ठेवा. परंतु प्रशासन त्या जागेला तयार झालं. मग नंतर ही जागा अगदी होळीच्या कुंडावर जाण्यापेक्षा ही जागा सोयीची आहे म्हणून आम्ही ही नाईलाज असतो म्हणून ही आम्ही जागा स्वीकारलेली आहे. संजू परबांच्या काही मतांशी आम्ही सहमत आहोत की इथे बऱ्याच गैरसोयी आहेत. ही गोष्ट खरी आहे की इथे जे गोडाऊनच्या पाठीमागे जी जागा आहे तिथे पावसात चिखल होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेला इथे लाईटची व्यवस्था करायला लागणार आहे आणि इथे जी झाडं आहेत त्या झाडांच्या फांद्या तुटून काही अपघात होण्याची देखील शक्यता आहे. या बाबी देखील आम्ही वारंवार इथल्या चीफ ऑफिसरला सुद्धा सांगितलेल्या होत्या. परंतु चीफ ऑफिसर वरून आदेश आल्यामुळे ते हतबल होते असं एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं. आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती केली होती. इथल्या माजी नगराध्यक्ष संजू परबांना पण विनंती केली. दीपक केसरकरांनी आपलं पूर्ण वजन हा आठवडा बाजार तळ्याच्या काठावरून हलवण्यासाठी वापरलं. मग जे आज आरोप करतायत संजू परबांनी आपलं पूर्ण वजन ह्या आठवडा बाजार इथेच राहावा आणि दीपक केसरकर जो आठवडा बाजार हटवून पाहत आहे त्यांना यश येऊ नये यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते त्यांनी काही जाहीर केलेलं नाही. आम्ही ज्यांना म्हणून निवेदनं द्यायची होती त्या सगळ्यांना दिलेली आहे. पालकमंत्र्यांना तर आम्ही शहरातल्या 2000 लोकांची जे ग्राहक आहेत आमचे त्यांची निवेदनं दिलेली आहे की हा आठवडा बाजार तळ्याच्या काठीत असावा आणि इथनं हलवण्यात येऊ नये. पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन हा आठवडा बाजार इथेच ठेवायला पाहिजे होता. आणि आजही जर कोण आठवडा बाजार सावंतवाडीच्या तलावाच्या काठी घेऊन ठेवत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही कोणालाही मॅनेज झालेलो नाही. मॅनेज वगैरे होणं हे आमच्या कार्यपद्धतीत बसणारं नाही. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्थापन केलेली ही संघटना
आम्ही जयराज मटकरांच्या तालमीत तयार झालेले समाजवादी कार्यकर्ते आहोत. हे प्रकाश आंबेडकरांच्या संस्थेत संघटनेत पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत. तर असं मॅनेज होण्याची परंपरा आमची नाही. ही मॅनेज होण्याची परंपरा कोणाची आहे हे इथल्या पत्रकारांना आणि इथल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे मॅनेज होण्याचे जे आरोप करतात ते स्वतः कदाचित मॅनेज होत असतील म्हणून हे असल्या स्वरूपाचे फालतू आणि खोटे आरोप लोकांच्या बाबतीत करतात. हा दबाव आमच्यावरती आम्ही मागणी करू शकतो आठवडा बाजार इथे राहावा. आता दीपक केसरकरांचा दबाव आम्ही आजपर्यंत कधीच स्वीकारलेला नव्हता. जेव्हा दीपक केसरकरांनी स्टेटमेंट केलं होतं की आठवडा बाजार इथे राहिला तर शहराचं विद्रुपीकरण होईल, त्यावेळेला आम्ही त्याची आम्ही कठोर शब्दात निंदा केलेली होती. त्याच्यावरती आम्ही भूमिका घेतली होती. म्हणजे ज्यावेळेला आम्ही भूमिका घ्यायची त्यावेळेला आम्ही घेतलेली आहोत. परंतु तुमच्या राजकारणात आम्हाला ओढू नका. तुमचे राजकीय हेवेदावे जे काय असतील ते तुम्ही तुमच्या लेवलवर लढा. परंतु इथल्या ऑफिसरच्या खांद्यावर बंदूक ठेवून साप ओढण्याचा जर खूप प्रयत्न करत असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला इथल्या आमच्या फेरीवाल्यांचं हित आम्हाला बघितलं पाहिजे. त्यांचं काही नुकसान होऊ नये हे बघितलं पाहिजे. होळीच्या कुंडावर जर बाजार गेला असता तर आमच्या इथल्या लोकांचा धंदा झाला नसता, ग्राहकांना त्रास झाला असता. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन राहिलाच असतो आम्ही ही जागा स्वीकारलेली आहे. कितीही गैरसोयी आहे, कितीही पावसात चिखल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्ही काय अगदी आनंदाने तिकडे जायला तयार झालो आहे असं काही नाही. केसरकर जर हटवादीपणा करत असतील तर तुम्ही एक मित्रपक्ष म्हणून त्याच्यावरती तुम्ही तुमचा व्हेटो वापरायला पाहिजे होता. तुम्ही ते करत नाही आणि दुसऱ्यावरती मात्र लांछनास्पद असे आरोप करता हे कधीही चांगलं नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा. प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे महादेवाचं केरवडे. या गावातील प्रसिद्ध असलेल्या सिद्ध महादेवाच्या मंदिरात एप्रिल नंतर दर सोमवारी सिद्ध महादेवाची यात्रा भरत असते. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गाव. या गावात फार वर्षांपूर्वी महादेव नावाचे सिद्ध पुरुष होऊन गेले अशी आख्यायिका सांगितली जाते. या सिद्ध पुरुषांनी गावावर आलेली अनेक संकट दूर केली. यानंतर इथं सिद्ध महादेवाचं मंदिर उभारण्यात आले. इथं दर सोमवारी भाविक येऊन सिद्ध महादेवाचं दर्शन घेतात. सिद्ध महादेवाची यात्रा एप्रिल महिन्यात दर सोमवारी सुरू होते आणि पाऊस पडेपर्यंत चालते. प्रामुख्यानं घाटमाथ्यावरून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. जरी मरी सत्तेची साथ घालत भाविक या देवीच्या भेटीला येत असतात. साथीचे रोग बरे झाल्यानंतर इथं येऊन जरी मरीची ओटी भरली जाते. ही महादेवाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. सोमवारी हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये की नाही हे महादेवाचं केरवडे म्हणून एक केरवडे करियाद नारू असं हे गावाचं नाव होतं. पण हे सिद्ध महापुरुष ज्यावेळी या गावामध्ये सत्पुरुष म्हणून हे समाधी घेऊन ज्यावेळी लोकांचे हे करून लागलं त्यावेळी हे सिद्ध महादेव म्हणून महादेवाचे केरवडे म्हणून नाव झालं हे. आणि त्याच्या अख्खे असे म्हणजे की पूर्वीपासून की नाही ते घाट माथ्यावर ते इकडे
त्यावेळी राजा आपले म्हणजे स्वस्तांचे कारकिर्दी राजा होते ना, त्या राजाच्या कारकिर्दीत वगैरे त्यावेळीपासून ते घाटावर चालत जायचे, घाटावर तिकडून चालत यायचे. आणि त्याच्यामुळे कसं झालं की तिकडून येणारे असल्यामुळे ते घाटाच्या लोकांचे संबंध आले आणि त्यामुळे घाटाचे लोकवाले सगळे म्हणतात की बा आपली ही कुलदेवता, अशावरती एक पूर्णपणे एक त्यांचं घाटावाल्या लोकांचं हे झालं. आणि ही कसं आपल्या हे पूर्वांपारपासून कसं की गावचा आमचा म्हणजे एप्रिलमध्ये की नाही आमचा सप्ताह होतो आणि तो सप्ताह झाल्यानंतर आमची इकडे ही जत्रा सुरू होते दरवर्षी, म्हणजे दर सोमवारी. आणि दर सोमवारी दिव्यातला सोमवारसुद्धा भरपूर प्रमाणात भरतो. दिव्यातला सोमवार भरपूर भरतो म्हणजे पूर्वी कसं होतं की दिव्यात कामं वगैरे लोक सगळे आटपून दिव्यात काय कामं करायची नाही ना, त्याच्यामुळे त्या दिव्यातले लोक भरपूर रिकामी असायचे. त्याच्यामुळे ते भरपूर लोक इकडे ते ह्याला यायचे असं म्हणजे सोमवाराला म्हणून असं, म्हणून ते दिव्यातलं हे आहे ते म्हणजे प्रसिद्ध असं. आणि भरपूर म्हणजे नाही म्हटलं तर घाटावल्या लोकांचं आपल्या कोकणात गोवा म्हणा, मुंबई म्हणा, आपल्या कोकणातला पूर्णपणे संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सगळीकडे हे कोकणी लोकसुद्धा आता भरपूर प्रमाणात येतात इकडे देवदर. त्याच्यात कसं ते 7 बहिणी होते त्यांच्या, ते असे 7 ते आहेत आणि ते कसे वारी येतात आणि वारी असल्यामुळे इथं कसं मोठं प्रॉब्लेम आमच्या लाईनीचा पण होतो. आणि ती जरी मरी सत्य म्हणून अशी ती वारी येतात कुदत आणि त्यांच्याबरोबर ती पडली असते आणि त्या वाऱ्यांबरोबर आल्यानंतर आम्हाला लाईन पण वरसुद्धा लावता येत नाही, असं मोठं आमचं लई प्रॉब्लेम होता. काही इतर देवळांनी ते वेगळं म्हणजे कसं बुवा ती लाईन लावू लक्षात ना, आपल्याकडे ती जरीमध्ये सत्य म्हणून ती वारी येतात त्यामुळे लाईनला लावायला आम्हाला खूप भरपूर हे होते म्हणजे त्याचा परिणाम वेगळंच होतो. कारण एकदा आम्ही अशी लावली होती त्यामुळे त्या वाऱ्याने अशी उडवण्यात दिली लाईन, त्याच्यामुळे आमचा लई प्रॉब्लेम म्हणजे लोक येतात म्हणजे भाविक जे येतात की नाही ते आम्हाला म्हणतात तुम्ही लाईन लावत नाही काय नाही वगैरे वगैरे, पण आमचा पण ते नाविलाज होतो. कारण कसं नाही म्हटलं तरी आज जरी मरी म्हणून ज्यावेळी वारी येतात की नाही त्यावेळी आम्ही काय करू शकत नाही ना, ती उडवून देतात तशी म्हणजे लाईन वगैरे असली तर. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, चंदगड, गारगोटी, उत्तूर, गडहिंग्लज, निपाणीसह घाटमाथ्यावरच्या भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. शेजारील कोलगाव, माडखोल, आंबेगाव इथूनही अनेक गावात पडली येते. या गावातील देवीची पडली घालून भाविक 25 ते 30 किलोमीटर चलत सिद्ध महादेवाच्या दर्शनाला येतात. इथं आलेले देवीचे वारे जरीमरी देवीला भेटत असते. कांजण्या, गोवर असे साथीचे रोग आल्यावर जरीमरीला नवस बोलला जातो आणि नंतर तो नवस ओटी भरून फेडला जातो. ही ओटी भरण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. घाटमाथ्यावरील लोकांचं हे मूळ दैवत मानलं जातं. नमस्कार, मी आंबेगाव श्री क्षेत्रपाल देवस्थान आंबेगाव ज्ञानेश्वर परब. पडली घेऊन येणे म्हणजे गावागावाची जो काय क्लेश असतो तो क्लेश असतो तो पडलीच्या रूपाने तिथे देऊन हा सिद्ध महापुरुषाच्या चरणी अर्पण करावं आणि गावागावात जो काही क्लेश असतो तो क्लेश दूर अशी पूर्वंपार भाविक आंबेगाववासियांची चाललेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी आम्ही 4 ते 5 तास पायी चालत वाजत गाजत ती पडली भरून आम्ही या सिद्ध महाशय चरणी ती अर्पण करून आमच्या सर्व मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना सर्व पूर्ण होतात आणि जो आमचा काय संकल्प केलेला असतो तो संकल्प पूर्ण होतो. गावागावातील क्लेश दूर होतो अशी आमची कित्येक वर्षापासूनची जी भावना आहे त्या भावनेच्या श्रद्धेप्रमाणे आम्ही आज इथे आज या महादेवाच्या केरवड्याला सिद्ध महापुरुषाच्या चरणी पडली घेऊन आम्ही आज चालत पायीवारी इथे येतो. आता इथे सर्व कार्यक्रम झाल्याच्यानंतर इथे यांची घाट दुपारात झाल्याच्यानंतर आमच्या सर्व देवदेवता आहेत तिथे कुदून आपला जो काय त्यांचा जो प्रसाद दिल्याच्यानंतर आम्ही पुन्हा पायी वारी जाऊन तिथे आम्ही आमच्या क्षेत्रपाल मंदिरामध्ये जाऊन तिथे आमच्या देवाचा कौल घेतल्याच्यानंतर हा आमचा कार्यक्रम संपतो. अख्ख्या काय आमच्या जी आमच्या देवाची देवी आहे त्या देवीची ओटी इथे या देवीच्या चरणी इथे अर्पण करून ती ओटी भरली जाते आणि ती ओटी भरल्याच्यानंतर ती देवीचा जो का संकल्प असतो त्या देवीची जी आमची श्रद्धा आहे ती श्रद्धा इथे पूर्ण होते. ते आपले एक श्रद्धा आहे आणि त्या दर त्रैवार्षिक पडलीचा कार्यक्रम म्हणजे 3 वर्षांनी हा होणारा कार्यक्रम असतो आणि 3 वर्षांनी त्या सर्व देवदेवता देवी असतात त्या देवींना घेऊन येण्याचा एक जो कार्यक्रम असतो तो 3 वर्षांनी आम्हाला तो करावा लागतो. फक्त आंबेगावची लोक असतात तरी 100 लोक असतात पायी चालत येतात दरवर्षी 3 वर्षांनी एकदा येतात ते. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न
पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी. मोबाईल 09448 14 24 21. सावंतवाडीच्या राजशाही संस्थांचं मूळ स्थान ओटवणे गाव असून या संस्थांच्या पुरातन ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन करण्यासाठी राजघराण्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ओटवणे गावातील संस्थांच्या पुरातन वास्तूंच्या दुरुस्तीसह त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल अशी ग्वाही सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी ओटवणेवासियांना दिली. याप्रसंगी गावात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या गावातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह पत्रकार, पोलीस पाटील, वायरमन तसेच गावातील कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान दोडामार्ग क्लीन फ्युअल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर यांनी वृक्ष संवर्धनावर आधारित अप्रतिम वेशभूषेसहित सादर केलेलं कांतारा नृत्य खास आकर्षण ठरलं. जंगल तोड झाल्याशिवाय राहणार नाही बरे. आणि ही जंगल तोड थांबवायची असेल तर या जंगलातील वन्य प्राण्यांचे लोकही थांबवले पाहिजे. आपण जंगल राखलेच पाहिजे. झाड, प्याड, वनराई ही राखलीच पाहिजे. नाहीतर या जंगलांचा राखणदार रागावणार नाही का आपल्यावर? त्यासाठी निसर्गाचा समतोल साधायचा असेल तर ही वनराई अबाधित राहिली पाहिजे. जास्तीत जास्त जंगलांचा आपल्या गावातील, समाजातील देवकार, गावकार, पोलीस पाटील, वनरक्षक आणि शासक यांच्या माध्यमातून आपण या जंगलांचा संवर्धन करण्यासाठी शासनाने कायदा केलेला आहे. या समाज व्यवस्थेत गारावटीमध्ये हा जंगल तोड झाल्याशिवाय राहणार नाही बरे. आणि ही जंगल तोड थांबवायची असेल तर या जंगलातील वन्य प्राण्यांचे लोकही थांबवले पाहिजे. आपण जंगल राखलेच पाहिजे. झाड, प्याड, वनराई ही राखलीच पाहिजे. नाहीतर या जंगलांचा राखणदार रागावणार नाही का आपल्यावर? त्यासाठी निसर्गाचा समतोल साधायचा असेल तर ही वनराई अबाधित राहिली पाहिजे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद मयेकर तर आभार संतोष कासकर यांनी मानले. व्यासपीठावर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, कोकण 7 लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई उपस्थित होते. दरम्यान रायगडाला जेव्हा जाग येते हे ऐतिहासिक नाटक यावेळी पार पडलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही महाराष्ट्राची दैवत यांच्या जीवनावरील हृदयस्पर्शी प्रयोग शेरवाळेवाडी ओटवणे इथं पार पडला. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत ॲडव्होकेट सोनू गवस, संभाजीराजे, पत्रकार संदेश देसाई, राजाराम राजे निधी नाईक, येसुबाई, सोनिया शेटे, सोयराबाई, गीताली मातोंडकर, अण्णाजी दत्तो, कृष्णा देसाई, हंबीराव मोहिते, अजिंक्य देसाई, मोरोपंत, सचिन तेंडुलकर यांनी साकारले होते. दिग्दर्शन गणेश ठाकूर यांनी केलं होतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल
9852 108 108 आणि 8803 108 108. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. निलेश राणेंचा वैभव नाईकांना मोठा धक्का, ठाकरे गटाला खिंडार. शासन आपल्या दारीच्या नियोजनाचा उडाला बोजवारा. आणि केसरकर भाजपवाल्यांना पुरून उरले, मॅनेज होणारे जनतेला ठाऊक, ॲडव्होकेट निंबाळकर यांचं प्रत्युत्तर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.